सर्वांना कसे आहात? सर्वजण मजेतच असतात. माणसाने आता उपवासाचे दिवस चालू आहेत सर्वांचेच, म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन दोघांचे पण. त्यांचे रोजे चालू आहेत आणि यांचे 40 दिवसांचे उपवास चालू आहेत. तर ह्या उपवासामध्ये बहुतेक घरामध्ये उपवास धरला जातो, म्हणजे उपवास ठेवला जातो, उपवास केला जातो. उपवास हा का करावा? उपवास हा आपल्या आत्म्यासाठी, आपल्यामध्ये काही असेल आणि आपल्याला काही पाहिजे असेल ह्याच्यासाठी उपवास ठेवला जातो, हो की नाही? की देवा, माझ्याकडून काही चुकले तर त्याची तुम्हाला क्षमा कर, किंवा मला ही गोष्ट पाहिजे, माझ्या जीवनात संकट आहे, माझ्या जीवनात संघर्ष आहे, माझ्या जीवनामध्ये त्रास आहे, तो त्रास तो दूर कर, ह्यासाठी आपण उपवास ठेवतो, नाही का? आणि उपवास पकडतो म्हणजे धरतो. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की उपवास धरा. उपवासाने सर्व गोष्टी माणसाच्या म्हणजे माणसाला देवाजवळ जाण्यासाठी उपवास हा करावा लागतो. करा ना उपवास. उपवास करायला कोणी काही म्हटलं आहे का? नाही. पण तुम्ही असा पण उपवास करू शकता ना, की आपण विनाकारण एखाद्याशी भांडण न करणं, किंवा एखाद्याला टोचून न बोलणं, किंवा आपल्या मनात सैतान आणि राग काढून टाकणं, आणि आपल्याला दिसत असतील काही गोष्टी तर त्या आपण सुधारणं, आपल्या हातून झालेल्या चुका त्याचा पश्चाताप करणं, परत त्या न करण्याचा प्रयत्न करणं, एखाद्याला मदत करणं, एखाद्याला काही वस्तू किंवा गोष्ट देणं, त्याच्यातून त्या व्यक्तीला आनंद मिळेल, एखाद्याची गरज पूर्ण करणं, एखाद्याला जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटणं, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी, की आपण त्या करू शकतो. ओके. आणि करणं हे फार गरजेचं आहे. फक्त आपण जेवणाचा म्हणजे जेवण वर्ज्य करून उपवास आहे म्हणण्यापेक्षा आपण काही चांगल्या गोष्टी पण कराव्यात आयुष्यामध्ये, हो की नाही? तो एक आपला एक चांगला मार्ग आहे देवाजवळ जाण्याचा, आणि देवाकडे आपण केलेल्या चुकाची पापांची क्षमा मागण्याचा, हो की नाही? तर असा पण उपवास करा. फक्त आपला अन्नत्याग करून उपवास करू नका, त्याने काही होत नसतं. अन्नत्याग करायचं आणि मनात एखाद्याबद्दल कपट ठेवायचं, एखाद्याबद्दल राग ठेवायचा, एखाद्याला नुकसान पोचायचं, एखाद्याला मनातून वाईट बोलायचं, हो की नाही? त्याच्यात काय फायदा आहे? आणि देव तर सर्व पाहत असतो, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व देवाला माहीत आहे, हो की नाही? त्यामुळं उपवास करताना बघा, आपला आत्म्याचा पण उपवास करा, म्हणजे आपल्या मनाचा, आपल्या ह्याचा तो उपवास करणं खरं गरजेचं आहे. आणि आत्मपरीक्षण करणं हे फार जरुरी आहे. धन्यवाद.